भीक देऊ नका तर त्यांना स्वावलंबी बनवा. राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेशजी ढवळे यांचे भावनिक आवाहन. सविस्तर वृत्तांत. मुंबई रस्त्यावर, सिग्नलवर तसेच मंदिराच्या परिसरात भीक मागणाऱ्या व्यक्तींना थेट पैसे देण्याऐवजी त्यांना शासकीय योजना व पुनर्वसनाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्यासाठी सहकार्य करावे असे भावनिक आवाहन राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेशजी ढवळे यांनी नागरिकांना केले आहे. गरजू व्यक्तींना मदत करणे ही सामाजिक जबाबदारी असली तरी रस्त्यावर पैसे देणे टाळावे. त्यामुळे अनावधानाने भिक्षावृत्तीला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता असते, असे महेशजी ढवळे यांनी सांगितले. केंद्र व राज्य शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्था, शालेय पोषण आहार योजना तसेच राष्ट्रीय एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या माध्यमातून विविध गरजू समाज घटकांना मदत केली जाते. यामध्ये वय वर्ष 0 ते 6, गर्भवती माता, संधा माता, अपंग, वृद्ध, दुर्धर, आजारग्रस्त, तृतीयपंथी आणि भटके आदींचा समावेश आहे. नागरिकांनी रस्त्यावर किंवा सिग्नलवर पैसे देण्याऐवजी गरजूंना अन्न द्यावे. बालक भीक मागताना आढळल्यास 1098 चाइल्डलाईन किंवा 100 या नंबरवर संपर्क साधावा. तसेच गरजू व्यक्तींना जवळच्या सरकारी भिक्षेकरी गृह, निवारा केंद्र किंवा कौशल्य विकास केंद्रात पोहोचविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. भीक देण्याऐवजी गरजू व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी योग्य ती मदत करणे हीच खरी समाजसेवा आहे, असा संदेश राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेशजी ढवळे यांनी दिला आहे. शौर्य रणरागिणी न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.